अहो, मी जरा जाऊन येत्या. अहो, कुठे काय? आज महिला दिन नाही का? नेहमीप्रमाणे आपण मला विश करायचं विसरलं. ठीक आहे, असू दे, मी रागवले नाहीये. पण मी आज जरा बाहेर निघाले. अहो, कुठे म्हणून काय विचारता? आज आपल्या पाठीमागच्या गल्लीत महिला दिनाची स्पर्धा आहे. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, पैठणीची सुद्धा स्पर्धा आहे. त्यामुळे मला आज यायला थोडा वेळ होईल, पण घरातली सगळी कामं झालेली आहेत. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. अहो, हसताय का? अगं, पण काय मिळतं काय तुम्हाला या स्पर्धांमधून? आणि या असल्या स्पर्धांनी होणारे का महिलांचं सक्षमीकरण? तुमचं बरोबर आहे. या स्पर्धांनी मी कुठेही पोचणार नाहीये. माझं कुठलंही सक्षमीकरण होणार नाहीये. मला सगळं मान्य आहे. पण अहो, हा एकच तर दिवस असतो ना, महिला म्हणून जगायचा. वर्षाचे 364 दिवस. आम्ही 64 दिवस मी तुमची बायको, मुलांची आई, आईंची सून, नणंदेची भाऊजय, सगळे रोल करत असताना मला एक स्त्री म्हणून सुद्धा जगावंसं वाटतं. मला स्पर्धा जिंकल्याने कुठलाही आनंद होणार नाहीये किंवा हारल्याने कुठलंही दुःख होणार नाही. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही सुद्धा त्या स्पर्धेला येऊन बघा. जिंकलेल्या बाईपेक्षा हारलेल्या बायका जास्त खुश असतात, आनंदात असतात. कारण का, थोड्या वेळासाठी का होईना त्यांनी त्यांचं घरचं टेन्शन, जबाबदाऱ्या सगळं मागे टाकून तो वेळ स्वतःसाठी दिलेला असतो. तो वेळ एन्जॉय केलेला असतो. त्या आनंद तो सेलिब्रेट करत असतात. आणि म्हणून मी त्या कार्यक्रमाला जाते. बर, चला, उशीर होते, येऊ का? बाय.